लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या तीनही प्रमुख पक्षात समन्वय राहावा यासाठी मंत्र्यांची समिती बनवण्यात आली आहे। या समन्वय समितीमध्ये तीनही पक्षातील प्रत्येकी 2 मंत्र्यांचा सहभाग असणार आहे। राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीचे समन्वयक मंत्री महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत। तर आता निवडणुकीचा प्रचार प्रसार आणि या सगळ्याची रणनीती काय असेल, त्याचबरोबर महायुतीमध्ये समन्वय कसा राहील याची जबाबदारी या समितीवर असणार आहे आणि या समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या 2 मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील हे या समितीमध्ये असतील। सतेज पाटील बोलतायत, आपण थेट जातोय। निवडणूक राहिली एका बाजूला, परंतु आम्ही कोल्हापूरकर बनून हे कदापिही सहन करणार नाही। हातच लावायचं नाही आणि टांगच मारायची नाही तर कुस्ती कशी होईल? नाही, कुस्ती तुम्ही करा ना, कुस्ती करण्याबद्दल काय अडचण नाही, तुम्ही कुस्ती करू शकताय, परंतु खालच्या पातळीवर जाऊन या मग तुम्ही वारंवार वक्तव्य कशासाठी केली की महाराजांच्या बद्दलची वैयक्तिक टीका टिप्पणी आम्ही करणार नाही, हे सगळं तुम्ही आधी बोललात पब्लिक डोमेन मध्ये बोललेला, आणि मग आता तुम्ही ही जर पातळी सोडत असाल तर कोल्हापूरची जनता, मी म्हणतोय तसं कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही। कोल्हापूरची जनता त्यांना योग्य ते उत्तर निश्चितपणे देईल। शेखर खालीकर वर गेला, अरे सरकत नाही ना हा आपल्याला दिसून शाहूप्रेमी लोक निश्चितपणे याचा निषेध व्यक्त करतात। काय कळते का नाही तुम्हाला? काय मर्दा काय राव, बघा की हात किती, याच्यापेक्षा किती करणार? त्याला सांगायला लावले सर तरी सर नाही, मी मगाशी नाव दोघाही नेत्यांनी वर्तमानपत्रामध्ये सांगितलं होतं की आम्ही वैयक्तिक टीका करणार। आता त्यांनी बघितलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही कशाबद्दल वक्तव्य केलं, तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहून दिली का, काय केलं, हे तो त्यांचा संशोधनाचा भाग आहे। आम्ही स्पष्टपणे कोल्हापुरी भाषेत त्यांना उत्तर द्यायची वेळ आली तर आम्ही उत्तर कोल्हापूरकर निश्चितपणे देतील, आणि त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटणार। नाही, मला वाटते आता बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकरांनी करू नये। जी चूक झालेली आहे, प्रथमतः संजय मंडलिकांनी माफी मागावी, कोल्हापूर मागावी, महाराष्ट्राची माफी मागावी। छत्रपती घराण्याचा अपमान तिने केलेला आहे आणि या अपमानाचा निषेध आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी करतो। एकूणच संजय मंडलिकांनी जे वक्तव्य केलं त्याचा बोलवता धनी कोण आहे असं वाटतंय? नाही, आता ते त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, महायुतीच्या लोकांनी ओळखावं त्यांचा बोलवता धनी कोण आहे, त्यांच्या पाठीमागं कोण आहे, ह्या असल्या गोष्टी करायला लावते। ते प्रचारामध्ये एक रणनीती आहे आणि हा मायक्रो प्लॅनिंगचा एक भाग आहे असं भाजप नेहमी सांगते। कसलंही मायक्रो प्लॅनिंग करू दे, मायक्रो प्लॅनिंग कोल्हापूरची जनता करेल, आणि मायक्रो प्लॅनिंग कसलंही केलं तर कोल्हापूरची जनता असल्या गोष्टीला कुठल्याही परिस्थितीत भीक घालणार नाही, त्याचं उत्तर सडेतोडपणे कोल्हापूरकर देईल। मला वाटतं आता सगळ्यांनी, राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी दखल घ्यावी याची, त्याच्यावर त्या ठिकाणी खुलासा करणं अभिप्रेत असणार आहे आम्हाला। शाहू महाराज आमच्यासाठी आदराचं स्थान आहे असं म्हणत होते, नाही, मग आता त्यांनी याचा खुलासा करणं गरजेचं आहे। ठीक आहे, नेमकं तुमची वक्तव्य त्यावेळेची काय होती तर आत्ताची काय? ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर निघाली असं वाटत नाही का? सुरुवातच खूप सुरुवात त्यांनी केलेलं आहे, त्याचा एंड आम्ही निश्चितपणे जनता कोल्हापूरची त्याचा एंड करेल। तर आता जे वक्तव्य मंडलिक यांनी केलेलं आहे त्या वक्तव्याच्या नंतर त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। विरोधकांकडून, विशेषतः सतेज पाटील यांच्याकडून आता प्रत्युत्तर देण्यात आलंय। महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलंय। महायुतीच्या जागावाटपावर चर्चा सुरू असून लवकरच सगळं काही मार्गी लागेल असं अजित पवार म्हणाले।